प्रोफेसर कॉलनीतील श्री कुंदकेश्वर महादेव मंदिराची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त महाभंडारा प्रसाद वाटप 5 दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी स्थापित देवता पूजन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा स्थापना कलश हवन उत्तरांग हवन बल दिवस पूर्ण आहुती नैवेद्य तसेच दुपारी 12 वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। गेल्या 2 दिवसापासून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सदरचे आयोजन श्री कुंदकेश्वर महादेव विद्यालय शैक्षणिक ट्रस्ट प्रोफेसर कॉलनी देवपूर जुळे यांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर जयसीता येराव, माजी महापौर प्रदीप करपे, नगरसेवक देवादादा सोनार, ॲडव्होकेट पंकज गोरे, डॉक्टर माधुरी बापना तसेच जेब चॅनलचे संपादक अनिल चव्हाण, ट्रस्टीचे यावेळी अध्यक्ष प्रशांत सांगडे, दीपक चौधरी, राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रशेखर विस्पुदे, सोत उषाताई वानखेडे, श्री राहुल सोनने, ताराचंद तोरत आदि ट्रस्टी यावेळी उपस्थित होते। सुख करता दुख हरता जग करता जग हरता जग पालन करता सदा शिव जानक अविवेका शिव जानक अविवेका प्राणाक्षर ओम माधे ओम हर हर त्रिगुणा स्वामी की आरती धोपई नर गाए प्रभु जोगियर गाए जट पाप पराजाए जाके मन शुद्ध हो जाए हो जाके घर चले आवे जय शिव ओम प्रभु भज शिव 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 पार्वती कल्याण शिव भरत शिव श्री नरेन्द्र शिव दर्शन खरं प्रायचित केलं तर 6 महिन्यापासून आमच्या मनातला आस्पद मिळाला आणि आपण प्रोफेसर कॉलनीत सर्व महिला पुरुष लहान मंडळांपासून आपण या मंदिराला हातभार लावलेला आहे आणि हे मंदिर आज खऱ्या अर्थाने श्री कुंदकेश्वर महादेव यांचं साक्षात येथे स्थानबद्ध झालेले आहेत। तरी सर्व धुळेकर जनतांना एक विनंती आहे की आपण संध्याकाळच्या वेळेला एक तर संध्याकाळी दर्शन घ्यायला या। कारण असं आहे की आपण जी इथं सजावट आणि जे म्युझियम मंदिराचं बनवलंय याची जी सजावट एकदम आकर्षित आहे। तिथे दुरून लोकांना आपल्या मंदिरापर्यंत ओढतं। महादेव आपल्याला ऊर्जा देते, तरी सर्वांनी इथे येण्याची कृपा करावी। आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये। महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा।